नमस्कार. पोलीस भरती 2024 मध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले गणित आणि बुद्धिमत्तेचे सगळे प्रश्न आपण सोप्या पद्धतीने सोडून घेत आहोत. पहिला प्रश्न बघा, -5/2 अधिक 17/2. इथे मला दिसतंय पायासारखा आहे, छेदसारखा आहे, अंशामध्ये सरळ काय होईल, बेरीज होईल. मध्ये बेरीजचे चिन्ह आहे, पण इकडच्या पूर्णांकाला वजा चिन्ह आहे आणि या पूर्णांकाला अधिक चिन्ह आहे. अधिक आणि वजा काय होते, बेरीजमध्ये वजा होते. मग -5 अधिक 17 आणि छेदस्थानी काय राहील, 2 राहील. -5 अधिक 17 काय, 17 मधून -5 गेले किती, 12. खाली 2 आहे तसा छेदस्थानी, बेसक 12. काय आलं तुमचं उत्तर 6. पुढचा प्रश्न बघा, कर्णीमध्ये 1.96 अधिक कर्णीमध्ये 2.89 वजा कर्णीमध्ये 2.25. छेदस्थानी कर्णीमध्ये 0.5 वेळा 0 आणि 256. आता 1 मिनिट असं लक्षात घ्या की कर्णीमध्ये जी संख्या आहे त्याला पॉईंट नाही आहे, त्या संख्येचं वर्गमूळ लिहून घ्या. मला माहिती 196 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 14चा. मग 196चं वर्गमूळ काय येईल, 14 आहे तसे लिहून घेतले. अधिक 2.89 289 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 17चा, 17 लिहून घेतले. वजा 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 15, म्हणजे 225चं वर्गमूळ काय येईल, 15 लिहून घेतले. आता मला सांगा बघा, दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत रे, दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये वर्गमूळ काढताना तुमचं जे वर्गमूळ येईल त्याला दशांश चिन्हानंतर किती घरं असतील, जेवढे घरं आहेत, ज्या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर जेवढे घरं असतील त्याच्या निम्मे घरं त्याच्या वर्गमूळामध्ये द्यायचे. इथे दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत, मग वर्गमूळामध्ये दशांश चिन्हानंतर किती घरं असायला पाहिजे, 1 घर असायला पाहिजे. बघा इथे दशांश चिन्ह येईल. 17मध्ये दशांश चिन्ह किती, कुठे येईल, इथे येईल. यामध्ये दशांश चिन्ह कुठे येईल, इथे येईल, भागाकारामध्ये. आता बघा दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. मग या संख्येचं जेव्हा तुम्ही वर्गमूळ काढशाल त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर किती घरं असतील, 8/2, त्याच्या निम्मे 4 घरं असतील. मग 256चं वर्गमूळ काय आहे, 16. 16चा वर्ग किती, 256. 16 लिहून घेतले. दशांश चिन्हानंतर आपल्याला 4 घरं पाहिजे. मग 4 घरं कशी येतील बघा, 1 2 3 4, 0.0016 बरोबर. काय 1.4 अधिक 1.7 किती, 7 आणि 4 11. हाताला 1 आणि 1 2 आणि 1 3, 3.1 वजा 1.5 भागाकार 0.0016. 3.1 मधून 1.5 गेले किती, 1.6 भागाकारात 0.00 आणि 16. ठीक आहे. आता बघा, आता या संख्येचे मला जर दशांश चिन्ह काढून टाकायचे, मला या संख्येला कितीने गुणावं लागेल, 1 2 3 4. या संख्येला जर मी 10,000 ने गुणले तर खाली दशांश चिन्ह निघून जाईल. आणि या संख्येला 10,000 ने गुणतोय, छेदाला गुणतोय म्हटल्यावर अंशाला पण गुणावं लागेल. म्हणजे 1.6 गुणिले 10,000 किती, ठीक आहे. नाही, इथे 16,000 येईल आणि खाली काय येईल, फक्त 16 वर येईल, कारण आपण तेवढे 1 2 3 4 घरं पुढे सरकले म्हणजे 10,000 ने मल्टिप्लाय झालं. बघा 16 1 16 आणि हे 3 शून्य आहेत असे. काय आलं तुमचं उत्तर, 1000. पुढचा प्रश्न बघा, 5.1/3 अधिक 3.2/3. अगोदर याचं सरळ रूप द्या या संख्येला. 3×5 15 अधिक 1 16/3. ही संख्या काय आहे, 3 गुणाकारात 3, 3 त्रिक 9 अधिक 2 11/3. झाला पायासारख्या, म्हणजे अंशांची काय होतं, सरळ बेरीज होईल. 16 अधिक 11 किती, 27/3. 3 ने 27ला पूर्ण भाग जातो, 3 9 27. काय आलं याचं उत्तर मग 9. पुढचा प्रश्न बघा, 4 छेदस्थानी 5 वजा 1/3 वजा 4/5. 3 वजा 4/5 किती, 5 त्रिक 15 वजा 4, 15 वजा 4 11, 11/5. आता काय उरलं, 1 छेदस्थानी 11/5. 11/5 1ला भागाकार आहे, वरती काय होईल, 1 गुणाकारात 5/11. मग 5 इथे वरती 1ला मल्टिप्लाय, काय उरलं आता आपलं 5/11. 5/11 आणि इकडे काय आहे, वजा 5 आहेत. 11×5 = 55. बघा 11×5 = 55, मधून 5 गेले 50/11. आता हे 50/11 4ला भागाकारत राहतील, बरोबर. आता 4 भागाकारात 50/11 आहे, 11 वरती गेलो काय होईल, 4ला गुणाकारात होईल, 50 राहील. 11 चौक 44. आपलं उत्तर काय आलं, 44/50. बघा
हे प्रश्न असं सोडवलं तुम्हाला सोपं पडेल. 5वा प्रश्न, एका पुस्तकाचा 203 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 90 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत? किती भाग वाचून झाला आहे? 203 आणि 10 पाने वाचून झाली. किती पाने उरली आहे? 90 पाने उरली आहे. माफ करा, 90 पाने उरली. आता पुस्तकात किती पाने वाचायची? तर पुस्तकात टोटल किती पाने आहेत त्यांनी विचारले. बघा, 203 भाग वाचून झाला आहे. टोटल पुस्तक 3 भागाचं आहे, त्यापैकी 2 भाग वाचून झालेत. बघा, हे 10 पाने पण त्यांनी वाचले. 10 पाने याच्यामध्ये ॲड करा, तुम्हाला 203 भाग परफेक्ट मिळून जाईल. 10 90मध्ये ॲड केले, किती झाले? 100. आता असं समजा 203 भाग वाचून झालेत आणि 100 पाने वाचायची शिल्लक राहिली. काय केलं आपण? हे 10 पाने पण 90मध्ये ॲड केली. 100 पाने वाचायची अजून शिल्लक राहिली. 3 पैकी 2 भाग वाचून झाला. किती भाग उरलाय वाचायचा? 1 भाग. 1 भाग म्हणजे किती पाने उरली वाचायची? 100 पाने. 1 भाग म्हणजे 100 पाने. तर पुस्तकात किती पाने? टोटल पुस्तक किती भागाचं आहे? 3 भागाचं. तर 3 भाग म्हणजे किती? करायचा क्रॉस गुणाकार काय होईल? 100 गुणाकारात 3 भागाकारात 1. 100 गुणाकारात 3 किती? 300 भागाकारात 1 बरोबर किती पाने आहेत त्या पुस्तकाला? टोटल 300. पुढचा प्रश्न बघा. 6 कंसामध्ये 4/5 वजा 1/3. 6 आहे तसा. छेदांचा गुणाकार करून घ्या. 5 त्रिक 15 बरोबर 3 चोक 12. वजा चिन्ह आहे तसं. 5 एक 5 बरोबर 12तून 5 गेले 7/15 आणि 6 आहे तसा. भाग द्या. 3ने भाग जातो. 3 5 15. 3 दुने 6. 7 दुने 14/5 आहे तसा. 14/5. पुढचा प्रश्न बघा. अशोक जवळची रक्कम आनंद जवळच्या रकमेच्या 203च्या 710 आहे. अशोक जवळची रक्कम ही आनंद जवळच्या रकमेच्या, बघा आनंद जवळची जेवढी रक्कम आहे, किती रक्कम आहे आनंद जवळ जेवढी पण रक्कम आहे तिच्या 203च्या 710 रक्कम कोणाची आहे? अशोकची आहे. आनंद जवळ 60 रुपये असल्यास अशोक जवळ रक्कम किती? आपल्याला अशोकची रक्कम काढायची. आनंद जवळ किती रुपये? 60 रुपये. टाका मग आनंदची 60 रुपये गुणाकारात त्या रकमेच्या 203च्या 710 रक्कम झाली अशोकची. करायचा गुणाकार बघा. हा 0 गेला, हा 0 गेला. 3 दुने 6, 2 दुने 4, 4 7 28. मग अशोक जवळ रक्कम किती आली? 28 रुपये. 2 क्रमवार पूर्ण संख्यातील वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या? 2 संख्या आहेत. कशा आहेत? पूर्ण संख्या आहेत पण क्रमवार आहेत. जर 2 क्रमवार पूर्ण संख्यातील वर्गातील फरक जर 35 असेल तर त्या 2 संख्या कोणत्या असेल? बघा, 35च्या निम्मे करा. 35च्या निम्मे किती बघा? 2 1 उरला 15 झाले. 2 7 14 पॉईंट दिला, 1 उरला 0 दिला 10 झाले. 2 5 10 17.5 म्हणजे एक संख्या काय असेल? 17. दुसरी संख्या काय असेल? 18. बघा यांची बेरीज किती येते? 35. मग त्या 2 संख्या कोणत्या? 17 आणि 18. 9वा प्रश्न बघा. विश्वासने 4.50 रुपये प्रति समोसा प्रमाणे 60 समोसे खरेदी केले. जर त्याने समोसेऐवजी 90 रुपये प्रति किलो प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती? बघा, एका समोसाला किती रुपये जात आहे? 4.50 रुपये. किती समोसे घेतले? 60 समोसे. टोटल किती रुपये झाले मला सांगा? 60 समोसे आले. बघा, 4.50 गुणिले 60. बघा, 60ने जर या संख्येला गुणलं, 6 गुणाकार 10 या समजा 10ने या संख्येला गुणलं तर पॉईंट निघून जाईल. 45 होतील. काय होईल? 45 गुणाकारात 6. ठीक आहे. 45 गुणाकारात 6 म्हणजे 45ची दुप्पट करा 90 आणि 6ची निमपट करा 3. 9 त्रिक 27 आणि हा 0 आहे असा 270. काय झाले तुमचे? 270 रुपये झाले. मग टोटल किती रुपये झाले? 270 रुपयाचे त्याने समोसे खरेदी केले. तुम्हाला भाव कसा करायचा आहे? 90 रुपयेला 1 किलो गेला पाहिजे. मग टोटल किती रुपये झाले तुमचे? 270. त्याला जर तुम्ही 90ने भाग दिला, तुम्हाला किती किलो मिठाई त्याने घेतली हे त्याचा अर्थ आपल्याला असा होतो. त्यांनी किती रुपये मिठाई घेतली आहे? मग भाग द्या. 0 गेला 0 गेला. 9 त्रिक 27. 3 kg. त्यांनी किती केजी मिठाई घेतली? मग 3 kg मिठाई घेतली. बघा, इथे मी काय केलं? पॉईंट मला दिसतंय. पॉईंट जर काढून टाकला, एक घर मी जर पुढे गेलो, ठीक आहे, एक जर पुढे गेलो 45 होतात, मला गुणाकाराला सोपं होतं. आणि इथे 60ची फोड मी कशी केली? 6 गुणाकारात 10. या 10ने फक्त या 45ला
गुणून दिलं 6 असाच ठेवला. 10ने जर या 45ला गुणलं तर इथे किती झाले 45 आणि गुणाकारात 6 आहे तसा. बघा आता 45 गुणाकारात 6 म्हणजे काय करायचं, याची दुप्पट केली मी. जर एका संख्येची दुप्पट केली तर दुसऱ्या संख्येची निमपट करायची. 45ची दुप्पट केली 90 झाले, म्हणून 6ची निमपट केली 3 झाले, 270 रुपये आले. आता 270 रुपये आपण आपला भाव कोणत्या रूपामध्ये करायचा आहे, 90 रुपये प्रति किलो या भावामध्ये आपल्याला तो भाव करायचा आहे. मग 270 रुपयाला जर 90 रुपयाने भाग दिला तर ते किती किलोची त्यांनी मिठाई घेतली ॲक्च्युअलमध्ये ते तुम्हाला मिळून गेलं. किती किलो झाली मग 3 किलोची त्यांनी मिठाई घेतली. 10वा प्रश्न, ABC हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 24 सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर ते तिघे आरंभ बिंदूजवळ भेटतील, पुन्हा भेटतील एकत्र. बघा आता ज्या क्षणाला ते भेटतील तो क्षण, तो सेकंद किंवा तो मिनिट त्या सगळ्यांच्या पटीमध्ये असला पाहिजे की नाही. आता सगळ्यांच्या पटीमध्ये असला पाहिजे म्हणजेच काय, तो आपल्याला त्या तिघांचा लसाव घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला लवकरात लवकर अशी संख्या भेटेल. त्या क्षणाला किंवा त्या सेकंदाला त्या मिनिटाला ते तिघजण एकत्र भेटतील. मग 12, 18 आणि 24 अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला तिघांनी पण भाग जातो. बघा मला दिसते या संख्येला 6ने भाग जातो. 6 त्रिक 12, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 2ने भाग देतो परत बे 1 बे 3 आहे तसा, बे दुने 4. आता या मूळ संख्या उरल्या, इथे थांबून घ्यायचं, करा या सगळ्यांचा गुणाकार. 6 दुने 12, 12 त्रिक 36, 36 दुने 72, 72 सेकंदामध्ये ते तिघे जण आरंभ बिंदूजवळ भेटतील. तुम्हाला मिनिटामध्ये सांगायचं आहे. मग आता 1 मिनिट किती सेकंदाचा असतो, 60 सेकंदाचा. 72 मधून 60 वजा करा, किती सेकंद उरले, 12 सेकंद उरले आणि 60 सेकंद आपण बाहेर काढलेत. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, जे 1 मिनिट आणि 12 सेकंदांनी ते पुन्हा तिघे आरंभ बिंदूजवळ भेटतील. 11वा प्रश्न, -18 अधिक 12 गुणिले 8. तुम्हाला भागाकाराचा नियम माहिती आहे. गुणाकार अगोदर काय होतं, गुणाकार नंतर भागाकार नंतर बेरीज वजा बाकी. अगोदर गुणाकाराची क्रिया करून घ्या. -18 आहे तसंच ठेवला अधिक 12 8 96. आता 1 वजा 1 अधिक आहे, वजाबाकी होईल, चिन्ह मोठ्या संख्येचं. 96 मधून 18 गेले, किती उरले, 96 मधून 18 गेले किती, 78. पुढचा प्रश्न, जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे भागिले, भागिले म्हणजे गुणाकार, गुणा म्हणजे अधिक, तर 20 अधिक 5 भागिले 15 वजा 5 गुणिले 14 अधिक 11 किती. या संख्येमध्ये ती संख्या त्या व्हॅल्यू टाकून द्या. कंसामध्ये 20 अधिक म्हणजे किती, वजा 5 आहे तसा कंस पूर्ण, भागिले, भागिले म्हणजे किती आहे, गुणाकारात 15 आहे तसा, वजा, वजा म्हणजे किती आहे, वजा म्हणजे भागिले किती 5 कंस पूर्ण, गुणिले, गुणिले म्हणजे काय आहे, अधिक 14 आहे तसा, अधिक, अधिक म्हणजे काय आहे, वजा 11 आहे तसा, बरोबर. कंस सोडून घ्या अगोदर. 20 वजा 5 15, 15 भागिले 3 म्हणजे 15/3 सॉरी म्हणजे 15 भागिले 5 म्हणजे 15/5 म्हणजेच काय 5 त्रिक 15, 3 आले इथे, 14तून 11 गेले 3, मग ते गुणाकाराचे चिन्ह आहे तसं, हे बेरजे चिन्ह आहे तसं. अगोदर गुणाकार होईल 15 त्रिक 45 अधिक 3, 15 45 अधिक 3 किती 48. काय आलं तुमचं उत्तर मग 48. पुढचा प्रश्न बघा, 0.6चा घन अधिक 0.5चा घन छेदस्थानी 0.6चा वर्ग वजा 0.30 अधिक 0.5चा वर्ग. तुम्ही जर बारकाईने बघितलं तुम्हाला इथे एक फॉर्म्युला दिसेल. काय दिसेल तुम्हाला, ए क्यूब अधिक बी क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल. ए क्यूब अधिक बी क्यूब बरोबर काय, ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा तुम्ही ए जर 0.6 मांडला, बी जर तुम्ही 0.5 मांडला तर तुम्हाला छेदस्थानी काय दिसेल बघा, ए स्क्वेअर मायनस ए बी 0.6 आणि 0.5चा गुणाकार प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा, आणि वरती काय आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू काय येईल मग बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब याची फोड करा या फॉर्ममध्ये. वरती काय येईल, ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. छेदस्थानी काय येईल मग, ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू काय आहे, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा ही पूर्ण व्हॅल्यू आणि ही पूर्ण व्हॅल्यू कॅन्सल झाली. काय उरलं अंशस्थानी फक्त ए प्लस बी, आणि ए काय आहे 0.6 अधिक बी काय आहे 0.5 बरोबर 1.1. 14वा प्रश्न,
एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 304 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या ही 126 असेल तर ती संख्या कोणती? बघा एक संख्या ती मला माहिती, कोणती नाही माहिती. एक्स त्या संख्येमध्ये त्याच संख्येचा 304 भाग म्हणजे एक्स गुणाकारात 304. आता या संख्येची 4 पट केली म्हणजे गुणिले 4 पट केली तर येणारी संख्या काय मिळते मला? 126 मिळते. तर ती संख्या कोणती? म्हणजे एक्स तुम्हाला काढायचा आहे. बघा एक्स गुणिले 304 म्हणजे 3x/4 झाले. आता 4 या एक्सला गुणाकारात जाईल, छेद सारखा करावा लागेल आपल्याला. 4x अधिक 3x/4 गुणाकारात 4 बरोबर 126. बघा इथे 4 इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेलो 126ला काय जाईल? भागाकारात जाईल. बघा हा 4 आणि हा 4 कॅन्सल झाला. 4x आणि 3x किती? 7x बरोबर 126. एक्सने 126ला भाग द्या. बघा 7 1 7, 5 उरले 56 झाले. 7 8 56. काय मग ती संख्या? 18. ती संख्या काय आली मग तुमची? एक्सची व्हॅल्यू काय आली? 18. पुढचा प्रश्न बघा. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 5 वर्षांपूर्वी वडिलांचे व मुलाच्या वयाच्या चौपट होते तर तेव्हा मुलाचे वय किती असेल? बघा इथे आहे वडील, इथे आहे मुलगा, इथे आले तुमचे आजचे वय. आजच्या वयाची बेरीज किती आहे त्या दोघांची? 60. किती आहे? 60. आजच्या वयाची बेरीज मला सांगा 5 वर्षापूर्वी, आजच्यापासून 5 वर्ष मागे त्यांची वयाची बेरीज किती असेल रे? बघा 5 वर्षापूर्वी दोघांचे पण आजच्यापेक्षा 5-5 वर्ष कमी होतील की नाही? याची 5 वर्ष, वडिलांचे 5 वर्षांनी, मुलाचे 5 वर्ष, 5 आणि 5 10 वर्ष कमी होतील. 60मधून 10 गेले 50. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 50. त्यांनी तुम्हाला काय सांगितले? 5 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते. म्हणजे मुलगा जर 1 असेल तर वडील त्याच्या चौपट किती असतील? 4 असतील. तर तुम्हाला तेव्हा मुलाचे वय किती असेल ते तुम्हाला विचारले. म्हणजे तुम्हाला 5 वर्षापूर्वीचं मुलाचं वय काढायचं आहे. बघा यांचा रेशो किती आला? 4:1. 4 आणि 1 किती? 5. रेशोची बेरीज किती आली? 5. हे 5 म्हणजे त्यांची बेरीज किती आहे? 5 वर्षापूर्वीची 50. मला सांगा रेशोची 5 तुकडे म्हणजे त्यांची वयांची बेरीज 50. तुम्हाला मुलाचं वय काढायचं आहे तर 1 म्हणजे किती? 5. दोघांच्या वयाची बेरीज 5 तुकडे म्हणजे 50. तर 1 तुकडा म्हणजे किती? क्रॉस गुणाकार करा. 50 गुणिले 1 भागाकारात 5. कितीचा भाग जाईल? बघा 5 1 5 आणि हा 0 आहे तसा. तर तेव्हा मुलाचं वय किती असेल मग? तर 10 वर्षे. 16वा प्रश्न बघा. राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. राहुलच्या आजचे वय 16 वर्षे असल्यास बघा वडिलांच्या वयापेक्षा राहुलचं वय किती आहे? 4 वर्ष 4 पटीने कमी आहे. म्हणजे राहुलचं वय जर 1 असेल, वडिलांचं वय 4 आहे. राहुलचं वय 1 असेल, वडिलांचं वय किती आलं? 4. पण राहुलचं तुम्हाला आजचं वय माहिती किती येते? 16. मग वडिलांचं वय किती असेल? 16 चोक 64. 64 वय कोणाचं आलं? वडिलांचं. मला सांगा आता पण राहुलच्या आईचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. 64 वजा 4 किती? 60. 60 काय आलं? राहुलच्या आईचं वय. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलंय? राहुलचं आजचं वय 16 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? राहुल आज किती वर्षाचा आहे? 16 वर्षाचा. जन्माच्या वेळी म्हणजे आजच्या 16 वर्षापूर्वी त्याच्या आईचं वय किती असेल? 60 मधनं 16 वजा करा. किती आले? 44. राहुलच्या आईचं त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल मग? 44 वय असेल. पुढचा प्रश्न बघा. 180 किलोमीटर अंतर एका चालकाने 45 km/h वेगाने म्हणजे एका तासाला 45 किलोमीटर वेगाने जाताना आणि 30 km/h एका तासाला 30 किलोमीटर वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती? जेव्हा तुम्हाला जातानाचा वेग दिला, येतानाचा पण वेग दिला आणि तुम्हाला सरासरी वेग काढायचा तेव्हा काहीच नाही करायचं, सोपं आहे. 2 गुणाकारात जाताना आणि येताना किती किलोमीटरच्या वेगाने आणि आले ते 45 आणि 30 आणि खाली काय करायची? या दोघांची बेरीज. 45 आणि 30 किती? 75. चला भाग द्या 5 ने. 15 5 75.
5 सक 30, 15 त्रिक 45, 2 गुणाकारात 3 गुणाकारात 6, 3 दुने 6, 6 6 36 किलोमीटर पर आवर. त्याचा सरासरी वेग किती आहे मग? ताशी वेग 36 किलोमीटर पर आवर. पुढचा प्रश्न बघा. ए ही मोटार बी मोटारीच्या पुढे 600 मीटर अंतरावर आहे. दोन्ही मोटारींचा वेग अनुक्रमे 40 आणि 60 किलोमीटर प्रति आवर आहे. जर त्या दोन्ही मोटारी एकामागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? बघा, त्या दोन्ही मोटारी एकामागे एक धावत आहेत म्हणजे ते एकमेकांना चेस करताय, रेस करताय. ठीक आहे. जेव्हा एकमेकांना रेस करत असतील, रेस लागलेली असेल, एक मोटर ऑब्विसली दुसरीच्या पुढेच असणार आहे. काय करायचं? किती अंतर पुढे आहे? 600 मीटर. ते 600 जेवढं अंतर पुढे आहे ते वरती लिहायचं. खाली काय करायचं? ते दोघांच्या वेगांची ऍडिशन करायची. काय करायची? ऍडिशन करायची. 40 अधिक 60 बरोबर 600 भागिले 40 अधिक 60 100. बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. काय उरलं तुमचं? 6. 6 काय आले? तास. उत्तर तुमचं कशामध्ये येईल आता? तासामध्ये येईल. मग त्या दोन्ही मोटारी एकमेकांना किती वेळानंतर भेटतील? तर 6 तासानंतर भेटतील. पुढचा प्रश्न बघा. जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर पर आवर आहे तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने एक मनुष्य 3 किलोमीटर आवर वेगाने जातो. म्हणजे त्याच दिशेने जर एक मनुष्य 3 किलोमीटर आवर वेगाने जात असेल तर ती 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल? मला सांगा, एक रेल्वे किती वेगाने जाते? 43 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. म्हणजे 60 मिनिटामध्ये किती जाते ती? 43 किलोमीटर. आणि त्याच दिशेने एक मनुष्य एका तासामध्ये किती किलोमीटर जातोय? म्हणजे तोच मनुष्य 60 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर जातोय फक्त. त्या वेगाने धावतोय किंवा पळतोय. तर तो मनुष्य ती 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल? पण पहिली गोष्ट तुमच्या इथे एक लक्षात आले असेल, रेल्वेचा स्पीड 43 किलोमीटर एका तासाला आहे. 60 मिनिटांमध्ये 43 किलोमीटर धावतोय तो. आणि मनुष्य 60 मिनिटांमध्ये फक्त 3 किलोमीटर धावतोय. ते मनुष्य त्या रेल्वेला पार करूच शकणार नाही, कारण रेल्वेचं स्पीड जास्त आहे. मग याचं उत्तर काय येईल? निघू शकत नाही. ऑप्शनमध्ये व्हॅल्यूज तशा नाहीये. पुढचा प्रश्न बघा. एम ला एक काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात. जर त्याने एन सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासामध्ये पूर्ण होते. तर एकट्या एनला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? बघा, एम किती तासामध्ये काम पूर्ण करतोय? 6 तासामध्ये. एन किती तासामध्ये काम पूर्ण करतोय तेच आपल्याला काढायचं. पण दोघी मिळून ते काम किती तासामध्ये पूर्ण करताय? 3 तासामध्ये पूर्ण करताय. तुम्हाला एकट्या एनचं काढायचंय. बघा, 6 आणि 3 यांचा लसावी काढा. काय येईल यांचा लसावी? 6 आणि 3चा लसावी. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? जेव्हा दोन संख्येचा तुम्हाला लसावी काढायचा आहे, त्यापैकी एका संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या काय असते? त्या दोन्ही संख्यांचा लसावी. इथे लसावी किती आला? 6. बघा, 6 असं समजा आता आपलं पूर्ण काम आहे. तो 6 तासामध्ये पूर्ण काम कंप्लीट करतोय. तर एका तासामध्ये तो किती काम करेल? 6 भागिले 6. एका तासामध्ये तो एक काम करेल. दोघी मिळून 3 तासामध्ये ते पूर्ण काम पूर्ण करताय. तर एका तासामध्ये ते किती काम करतील? 6 भागिले 3. एका तासामध्ये ते 2 इतकं काम करतील. एकटा एम, बघा, एकटा एम एका तासामध्ये एक काम करतोय. दोघे मिळून 2 काम करताय एका तासामध्ये. मग एन किती काम करेल? उरलेलं 2 वजा 1 1. म्हणजे एन पण एका तासामध्ये किती काम करेल? एकच काम करेल. बघा, मग एनला किती तास लागतील ते पूर्ण काम संपवायला? 6 भागिले 1 किती? 6. म्हणजे एनला पण किती दिवस लागताय? एकटा एनला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? तर 6 तास लागतील. पुढचा प्रश्न बघा. एका मुलीस इंग्रजीमध्ये 40 पैकी 30 गुण मिळाले, गणितामध्ये 50 पैकी 30, इतिहासामध्ये 40 पैकी 20, शास्त्रामध्ये 25 पैकी 18 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात जास्त टक्के गुण मिळाले? तुम्हाला टक्केवारी काढायची. बघा, इंग्रजीमध्ये 40 पैकी 30 म्हणजे 40 म्हणजे 100%, तर 30 म्हणजे किती टक्के? बघा, 40 म्हणजे 100%, तर 30 म्हणजे किती टक्के तिला गुण मिळाले? तुम्हाला समजून जाईल. काय येईल? 100 गुणाकारात 30 भागिले 40. 100 गुणाकारात 30 भागाकारात 40. बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 4ने भाग द्या. 4 दुने 8, 2 उरले, 4 पंचे 20, 25 गुणिले 3 किती? 75. मग इंग्रजीमध्ये किती टक्के गुण मिळाले? 75%. आता गणितामध्ये किती गुण मिळतील? 100 गुणाकारात 30 भागिले 50.
100 गुणाकारात 30 भागाकारात 50. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 2 10, हा शून्य आहे तसा. 20 गुणाकारात 3. किती गणितामध्ये किती टक्के गुण मिळाले तिला? 60% गुण मिळाले. इतिहासामध्ये 40 पैकी 20 म्हणजे किती? 100 गुणाकारात 20 भागिले 40. 100 गुणाकारात 20 भागाकारात 40. बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला. 4 2 8, 2 उरले, 4 5 20, 25 2 50. इतिहासामध्ये किती गुण मिळाले मग त्याला? 50% गुण मिळाले. शास्त्रामध्ये 25 पैकी 18. 25 पैकी 18 म्हणजे 100 गुणाकारात 18 भागाकारात 25. बघा 25 चोक 100, 18 चोक 72. शास्त्रामध्ये त्याला किती गुण मिळाले मग? 72%. बघा कोणत्या विषयात त्याला सगळ्यात जास्त गुण मिळाले? 72, 60, 75, 60, 75. इंग्रजीमध्ये त्याला सगळ्यात जास्त गुण मिळाले. पुढचा प्रश्न बघा. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 60% जास्त आहे, तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी आहे? बघा इथे सुरेश, इथे रमेश. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा सुरेशला टार्गेट केले, मग सुरेशची उंची 100 आहे असं गृहीत धरा. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 60%ने जास्त आहे. 100चे 60% किती? 60. बघा 100चे 60% 60. 60 अधिक 100 किती? 160. म्हणजे रमेशची उंची किती झाली आता? 160. तुम्हाला काय विचारलं आता? तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी आहे? बघा 100 160ला कितीने कमी आहेत? 60ने कमी आहेत. 60ने कमी कोणापेक्षा? तुम्हाला आता रमेशपेक्षा कितीने कमी ते विचारलं. 60 उंची 60ने कमी आहे. कोणापेक्षा? 160. 160 काय येतील? भागाकारात येतील. गुणाकारात 100. बघा हे असं मी काय केलं? तुम्हाला काय विचारले? तुम्ही अगोदर ही कंडिशन लिहून घेतली, इथपर्यंत लिहून घेतलं. बघा पुढे सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा. आता रमेशला कम्पेअर करता येते. याची उंची याच्यापेक्षा कितीने कमी ते विचारलं. कितीने कमी? मग 60ने कमी. कोणापेक्षा? रमेशपेक्षा. म्हणून रमेशची उंची खाली लिहिली. कितीने कमी? ती वर लिहिली. गुणिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला. कितीचा भाग जाईल? 2ने भाग देतो. बघा इथं आले 30, इथे किती झाले? 8. परत 2ने भाग देतो. इथं आले 4, इथं आले 15. परत 2ने भाग देतो. इथं आले 2, इथं आले 5. 15 5 75/2. 75/2 म्हणजे किती? 2 6. 1 हाचा उरला. 2 7 14. 34.5. 34.5%ने सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 वर्षांपूर्वी पेट्रोलचा दर 80 रुपये प्रति लिटर होता आणि या वर्षी तो 100 रुपये प्रति लिटर झाला, तर पेट्रोलच्या दरात शेकडा वाढ किती? बघा आधी किती होता? 80. नंतर किती झाला? 100. कितीने वाढला? 20ने वाढला. 20ने कशावर वाढला? 80 वर. बघा 20ची वाढ झाली कशावर? 80 वर. गुणिले 100. तुम्हाला टक्क्यामध्ये काढायचं कितीने वाढ झाली ती. बघा कितीने वाढला तो वरती लिहिला, कशावर वाढला तो खाली लिहिला. गुणाकारात 100% काढायची म्हणून भाग द्या. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला. बघा 2 चोक 8. 4ने 100 भागिले 4 किती? 25 चोक 100. मग किती टक्क्याने वाढला? तर 25%ने दर वाढला. पुढचा प्रश्न बघा. अंडररूटमध्ये 75 अधिक अंडररूट 147. कर्णित 75 अधिक कर्णित 147. बघा 7 आणि 5 12. 3ने भाग जातोय. 4 आणि 1 5 आणि 7 12. बघा 3ने भाग जातोय. 3ने सेपरेट करून घ्या. काय करायचं? बघा याची फोड करून घ्या. 3 गुणाकारात 25 अधिक कितने भाग जाईल? 3 गुणाकारात बहुतेक 49. 3 गुणाकारात 49. बघा 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. 25चं स्क्वेअर रूट निघतंय. इथे 49चं स्क्वेअर रूट निघतंय. इथे स्क्वेअर रूट बाहेर लिहून घ्या. 25चं स्क्वेअर रूट काय? 5 बाहेर आला. 3 आतमध्ये आहे तसा राहिला. अधिक इथे पण 49चं स्क्वेअर रूट निघतंय 7. 7 बाहेर आला. आतमध्ये काय राहिला? 3 राहिला. बघा करा यांची बेरीज होईल. बघा 5 आणि 7 किती? 7 आणि 5 12. तुम्हाला अंडररूट 3 आहे तसा राहील. कोएफिशियंटची बेरीज होईल. 5 अधिक 7 12 आणि अंडररूट 3 आहे तसा. काय तुमचं उत्तर मग? 12√3. 12 कर्णित 3. पुढचा प्रश्न बघा. कर्णित 49 छेदस्थानी कर्णीमध्ये 1 अधिक कर्णीमध्ये 41 वजा कर्णीमध्ये 25. छोट्यातून सुरुवात करा. अगोदर
कर्णीत 25 म्हणजे किती? 25चं स्क्वेअर रूट निघत आहे. 5चा वर्ग किती आहे? 25. बाहेर 5 आला. आता काय उरलं? कर्णीमध्ये 41 वजा 25. आता काय उरलं? 41 वजा 5. माफ करा, 41 वजा 5 उरले. कारण 25चं स्क्वेअर रूट निघालं, बाहेर काय आला? 5. 41 वजा 5 किती? 36. कर्णीमध्ये काय उरलं तुमचं? 36 उरलं. 36चं स्क्वेअर रूट निघतं, किती आलं? 6. 6 बाहेर आला. आता कर्णीमध्ये काय उरलं? 1 अधिक 6. कर्णीमध्ये काय उरलं आता? 1 अधिक 6. 1 अधिक 6 7. वरती काय आहे कर्णीमध्ये? 49 म्हणजे कर्णीमध्ये 49 छेद कर्णीमध्ये 7. बघा 49चं स्क्वेअर रूट निघते, किती आहे? 7. 7 छेद असताना काय उरलं? कर्णीमध्ये 7. 7ची फोड कशी होते? तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक नियम माहिती का? ए बरोबर कर्णीत ए गुणाकारात कर्णीत ए. आणि कर्णीची काय इथे? कर्णी आणि कर्णी 2 वेळा आहे म्हणजे काय झालं बघा? चा वर्ग झाला. आणि कर्णी आपण कसं लिहितो? एच्या डोक्यावर स्क्वेअर आहे तसा. आणि कर्णी तुम्ही कसं लिहिता? 1/2. तुम्हाला माहिती ए चा पॉवर बी चा पॉवर सी बरोबर ए चा पॉवर बी गुणाकारात सी बरोबर ए चा पॉवर 2 गुणाकारात 1/2. बघा 2 गुणाकारात 1/2 म्हणजे काय? 2 आणि 1चा गुणाकार होईल 2/2. 2/2 म्हणजे काय? एकच. एच्या डोक्यावर काय आला मग? ए. तसंच इथे 7ची फोड काय होईल? 7 गुणाकारात कर्णीत 7 गुणाकारात कर्णीत 7 भागाकारात कर्णीत 7. 1 कर्णी 7 1 कर्णी 7 गेला. तुमचं काय उरलं? फक्त कर्णीत 7. मग तुमचं उत्तर काय आहे? कर्णीमध्ये 7. या प्रकारे आपण 25 प्रश्न बघितली. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. उरलेले 25 प्रश्न आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.